क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बार्शी संचार आयोजित मिळून साऱ्या जणी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आपण सगळ्या जणी आल्या आहातच. मिळून साऱ्या जणींची स्थापना 2014 साली झाली आहे. कर्तृत्वाच्या सन्मानाची आस आमच्या मनी याप्रमाणे साहित्य नंदाचा आनंद देण्यासाठी कार्य केलेल्या लेखक, कवी, सख्या, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक महिला या सगळ्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा यासाठी मिळून साऱ्या जणींचे आजपर्यंतचे कार्यक्रम, यामध्ये लहान मुलांसाठी एक दिवसीय कार्यशाळा किलबिल दंगा या नावाने भरवण्यात आली होती. यात मुलांकडून कविता वाचन, मातीपासून वस्तू बनविणे, कागदापासून बुके तयार करणे यासारखे कार्यक्रम आयोजित केले होते. महाशिवरात्री निमित्त सर्वांनी मिळून फुलांची पिंड तयार करणे आणि पूजा अर्चा करणे, जेणेकरून परमार्थामधून एकता हा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आलेला होता. तसेच संक्रांती निमित्त हळदी कुंकू, नागपंचमीचे खेळ अशा मराठी साहित्याच्या कार्यक्रमातून लोकगीत आणि गाणी यावर भर दिला होता. सुरुवातीला बार्शी संचार वृत्तपत्रातून मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मात्र 2019 पासून बार्शी संचार YouTube चॅनल सुरू झाले. त्याद्वारे साऱ्या जणींचे कार्यक्रम प्रसारित होत आहेत. बार्शी संचार या YouTube चॅनलमध्ये लेखमाला, कविता, बातमी, मुलाखत, व्याख्यान, प्रसंगानुरूप वृत्तांत, जाहिराती या गोष्टींचा अंतर्भाव आहे. याचाच एक भाग म्हणून मिळून साऱ्या जणींचे कार्यक्रम सादर होतात. बार्शी संचारने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करतात. यंदाचे 6वे वर्ष आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणचे लेखक, कवी, वाचक, रसिक, गृहिणी सहभागी होतात. या स्पर्धा लहान गट 7 ते 17 आणि मोठा गट 18 व त्यापुढील अशा 2 गटामध्ये असतात. दोन्ही गटातील स्पर्धेचे पारितोषिक स्वरूप त्या गटामध्ये असते. त्यांना सन्मान चिन्ह, रोख रकमेचे पारितोषिक त्यांच्या घरपोच दिले जाते. याची जाहिरात बार्शी संचार YouTube चॅनलला आहे. बार्शी संचार गेल्या 3 वर्षापासून काव्य वाचनाचा कार्यक्रम होतो. हे 4थे वर्ष आहे. त्याचाच वर्धापन दिनानिमित्त बालकवी संमेलनाचे आयोजन केले जाते. याबरोबरच मिळून साऱ्या जणींनी आजपर्यंत 4 शॉर्ट फिल्म तयार केल्या आहेत. आजी, पाणी, उकडीचे मोदक आणि यंदाची दिवाळी म्हणजे ही त्या फिल्मची नावे. या मिळून साऱ्या जणींच्या मैत्रिणींनीच भूमिका केलेल्या आहेत. मिळून साऱ्या जणींचे 2 सहलींचे आयोजन केले. कपिलधारा येथे सहल गेली. तिथे निसर्ग सानिध्यामध्ये निसर्ग कवितांचे वाचन, नाटिका सादर केली. तो व्हिडिओ चॅनलवरती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान चौंडी या गावी दुसरी सहल गेली. तिथे अहिल्यादेवींचे शौर्यलेख सांगणारा अभिवाचनाचा कार्यक्रम घेतला. तोही व्हिडिओ चॅनलवरती आहे. या सहलीनंतर अनेक जणींना चौंडी या स्थानाची माहिती झाली. त्यांना मिळून साऱ्या जणींसोबत येण्याची आवड निर्माण झाली. कारण या सहलीत नाश्ता मेस चालवणाऱ्या मैत्रिणीकडून घेण्यात आला आणि जेवण हे आचारी मैत्रिणीकडूनच घेण्यात आले. म्हणून त्यांना अर्थार्जन झाले. अशा प्रकारे साहित्यानंद
आणि व्यवसायाभिमुख दृष्टिकोन हातात हात घालून चालणाऱ्या ह्या मिळून साऱ्या जणी आहेत। याचा अनेकींना आनंद वाटला, त्या आमच्याशी जोडल्या गेल्या। त्यातूनच त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करावी, त्यांची मुलाखत घ्यावी ही कल्पना सुचली आणि वर्षभर आम्ही सखी समृद्धी या सदराखाली त्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले। या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे मुलाखत घेताना मिळून साऱ्या जणींच्या आम्ही तेथे उपस्थित असायचो आणि आमच्यातील एक जण प्रश्नही विचारायची, त्यामुळे ह्या मुलाखती खूप रंजक व्हायच्या, खूप रंजक असायच्या। सोबत मुलाखत देणाऱ्या सम्राज्ञीच्या जीवन प्रवासाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा उलगडाही व्हायचा, त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूप आनंद देणारा होता। आणि आज विद्यमान नगराध्यक्षा यांच्या हस्ते त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। धन्यवाद। उपस्थित राहिल्या। यानंतर आपल्या प्रमुख व्याख्यात्या ज्या सोलापूरहून आलेल्या आहेत, प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी कांबळे मॅडम। हे बघितलं का औचित्य, दोघी तेजस्विनी आहेत, म्हणजे आयुष्यामध्ये तेजस असं एक होण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा कार्यक्रम आहे, त्यामुळे दोन्ही तेजस्विनी आपल्या व्यासपीठावर आहेत। आणि कांबळे मॅडमचा म्हणजे मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये आम्ही कोर्स केलेला आहे, तेव्हा मॅडम शिकवायला होत्या। कुठंतरी क्लिक होत होतं की नक्की मॅडमला आपल्या मैत्रिणींना भेटायला आणायला पाहिजे, कारण हे विचार पोचले पाहिजेत। त्यांचा वैचारिक दृष्टिकोन मला खरंच खूप आवडतो। मॅडम, परवाच तुम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या वेळेला स्टेटसला वाक्य होतं, स्वाभिमानाने जगायचं असेल तर शिक्षण घ्या। म्हणजे वाक्य बघा किती छान। आपण म्हणतो सावित्रीबाईला अभिवादन किंवा शिका, ते पण एक स्वाभिमान जर जगलं पाहिजे असेल तर शिक्षणाची कास धरली पाहिजे। म्हणजे त्यांच्याकडून खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी मी खरंच ऑब्झर्व करत असते। अशा मॅडम आपल्याला व्याख्यात्या म्हणून लाभलेल्या आहेत आणि खरोखरच साहित्यानंदाचा आस्वाद घेताना अर्थार्जन पण करणं, मैत्रिणींनो, दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या कर्तव्यपरायणतेमधून जगायला खूप मदत करतात। खरोखरच मला स्वतःलाच तसा अनुभव आहे, कारण म्हणतो ना आपण देव, धर्म, चमत्कार, काय काय गोष्टी आता खूप व्हॉट्सअपमुळं वाचतो करतो, पण या सगळ्यांचा गाभा कुठे आहे तर तो आपल्या साहित्यामध्ये जो संत परंपरेने चालत आलेला आहे आणि अर्थार्जनामध्ये। या दोन गोष्टी जर आयुष्यात जमल्या ना तर सगळं जीवन आपलं सोपं होऊ शकतं। त्यामुळे त्यावरच बोलायला मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत। अशा मॅडमचा सन्मानही आपण करूयात। झाले, ऐकूया मिळून सरासनी मधल्या दाक्षायणी, प्रीती, गीता आणि अरुणा सादर करते। मिळून सरासनीचं पद्यगीत। कर्तृत्वाच्या सन्मानाची आस आमच्या मनी, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी। सुंदर सुस्वर कार्य तत्पर,
सुंदर सुस्वर कार्य तत्पर सख्या आमच्या चिरतरुणी, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. खमंग फोडणी थालीपीठाची भाजणी, खमंग फोडणी थालीपीठाची भाजणी, चटण्या कोशिंबिरी आटपुणी, पुढे ये खावणी, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. नव्या आशा नव्या दिशा सुप्त कला गुणांनी, नव्या आशा नव्या दिशा सुप्त कला गुणांनी, खुणावी तिला मिळ्या नभाची नवलाई, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. नित्य नव्याने मैत्री जगतो, जगतो हसतो वरकरणी, नित्य नव्याने मैत्री जगतो, जगतो हसतो वरकरणी, आतच आमच्या धुमसत राहते ती अधीराने, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. साध आमची त्या स्वप्नांना, साध आमची गेल्या क्षणांना, साध आमची त्या स्वप्नांना, साध आमची गेल्या क्षणांना, पंख फुटू दे त्या सख्यांना, घेण्या नव भरारी, घेण्या नव भरारी. आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. कर्तृत्वाच्या सन्मानाची आस आमच्या मनी, आम्ही मिळून साऱ्या जणी, आम्ही मिळून साऱ्या जणी. धन्यवाद सगळ्या जणींना. आपण सोलापूरहून आलेल्या आपल्या प्राध्यापिका डॉक्टर तेजस्विनी कांबळे मॅडम आलेले आहेत आणि त्यांचा व्याख्यानाचा विषयच मुळात महिलांनी अर्थार्जनाकडे वळावं, साहित्यानंद घेता घेता, आणि असं आपण दिलेलं आहे. त्यामुळं आपण त्यांना विनंती करूयात की आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरती विराजमान तेजस्विनीताई, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संदीप मठपतीजी आणि त्यांच्या सौभाग्यवती शिल्पा मठपतीजी, तसेच इथे उपस्थित सर्व सन्माननीय सखी, आपल्या सर्वांना मी इथे नमन करते. कारण खूप सकारात्मक ऊर्जा मला जाणवती आहे आपल्या सर्वांमधून, आणि एकमेकींमधून ही ऊर्जा आपण एकमेकींपर्यंत पोहोचूया आणि इथपर्यंतचा प्रवास जो आपला झालेला आहे त्या पद्धतीनेच पुढील प्रवास देखील करूया, ही अपेक्षा व्यक्त करत आजच्या माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. खरं तर व्याख्यान न म्हणता मी तुमच्याशी संवाद साधायला आली आहे, कारण आपल्याला गप्पा मारायला खूप आवडतं आणि गप्पा मारण्यातून आपण खूप चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण एकमेकांसोबत करत असतो. कोणी खचलं असेल त्याला सावरत असतो, कोणी काही चांगलं करत असेल तर ते पुढं आणत असतो, कोणी वाईट करत असेल तर ती व्यक्ती वाईटातून कशी चांगल्याकडे येईल याच्या प्रयत्नासाठी एकमेकींची गप्पा मारत असतो. तर गप्पा मारण्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांसोबत आलेली आहे इथं. खरं तर बार्शी संचार आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मिळून साऱ्या जणींच्या वतीने ज्या विद्यमान नगराध्यक्ष आहे माननीय सौ तेजस्विनी प्रशांत कथले, त्यांच्या समवेत आपण सर्व सखी सम्राज्ञी यांचा जो सन्मान सोहळा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा सन्मान सोहळा केवळ तुमचा नाहीये, तो तुमच्या कुटुंबाचा आहे, बार्शीचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि किंवा आपल्या या देशाचा सन्मान करतो. कारण ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान होतो त्या ठिकाणाचा जो उत्कर्ष आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने होत असतो असं मला वाटतं. आणि याच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतानाच आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून ती सुरुवात केलेलो आहोत. आणि आजच्या दिवसाचं अजून एक महत्त्व म्हणजे सावित्रीच्या खांद्याला खांदा लावून जी फातिमा होती, तर त्या फातिमेची आज फातिमी आईची आज जयंती आहे, तर त्यांना देखील आपण वंदन करूया. खूप चांगला दिवस तुम्ही निवडलाय. तर सावित्रीबाई ज्योती फुलेंनी जे काही आपल्यासाठी कार्य केलेलं आहे खरं तर ते महत्त्वाचं आहे. कारण तो जो काळ होता त्या काळामध्ये शिक्षणापर्यंत एका स्त्रीने पोहोचणं हे खूप कठीण काम होतं. घराच्या बाहेर ती निघत नव्हती, घरातली जी काही कामं होती ती तेवढे पुरतीच मर्यादित होती. अनेक गोष्टी होत्या, धार्मिक संस्कारात देखील तिला तेवढीशी मुभा नव्हती. शैक्षणिक क्षेत्रात तर होऊच द्या, घरातले धार्मिक संस्कार देखील घरात देखील खूप मर्यादित गोष्टींवरती ती मनाने पुढे येऊन काम करू शकत होती. अशा सगळ्या परिस्थितीत घराचा उंबरठा ओलांडून समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो
हा ध्यास मनी घेऊन अर्थात सोबतीला ज्योतिबा होते. त्यांचा हात धरून समाज विकासासाठी त्यांनी जे त्या काळात प्रयत्न केले, त्या काळात त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आज आपण सर्वजणी इथे एकत्रित आलेलो आहोत आणि त्या साऊच्या आपण सर्व मुली आहोत, लेकी आहोत आणि आपण सर्वजण आधुनिक सावित्री आहोत. ही गोष्ट आपण सर्वांनी मनात गाठ बांधून घेतली पाहिजे. लक्षात घ्या मैत्रिणींनो, जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा आपण बऱ्याच वेळेला स्त्री पुरुष समानतेच्या अनेक वेळेला गोष्टी करत असतो. त्याला अनेक कांगोरे आहेत. स्त्री पुरुष समानता कुठं असावी, कशी असावी, कशा पद्धतीने ती स्त्री पुरुष समानता पुढे घेऊन जावी. पुरुषांना मागे टाकून पुढे जायचंय का? नाही जायचं. कशाला कोणाच्या पुढे जायचंय? आपल्याला आपला विचार करायचा आहे. आपण पुढे जाऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा करणार आहोत, आपण आपल्यासाठी काय करणार आहोत याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. 15 दिवसाच खाली मी सांगोल्यामध्ये NSS कॅम्पमध्ये गेले होते मुलींशी संवाद साधायला याच गोष्टीवरती. आणि त्या मुली छान ऐकत होत्या गप्पा, त्यांच्याशी सुद्धा अशाच झाल्या. मग त्यांच्याशी मी गप्पा मारत असताना विचारलं की तुम्ही NSS कॅम्पमध्ये येताना घरच्यांनी इथे येण्यासाठी तुम्हाला घरच्यांसाठी जे संवाद साधावा लागला किंवा त्यांच्याकडून जी परमिशन घ्यावी लागली त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास झाला ना म्हटलं. तर त्या मुली, मॅडम तुम्हाला कसं माहीत, आम्हाला घरचे लोक सोडतच नव्हते कॅम्पमध्ये. कॉलेज थ्रूच त्या मुली आल्या होत्या कॅम्पमध्ये आणि तरी सुद्धा ते तिथपर्यंत जायला अजून देखील घराच्या बाहेर पडायला अडचणी आहेत. आणि ह्या अडचणी असं नाही की जे शिक्षित नाही आहेत असेच लोक करत आहेत. जे शिक्षण घेतलेले आहेत ते सुद्धा लोक अशा पद्धतीने आज वागताना दिसतात आहेत. आज मुली बाहेर पडताना कुठेतरी आपण त्यांना ते स्वातंत्र्य उपभोगू देत नाहीये. मुळात स्वातंत्र्य ही संकल्पना अशी आहे, ती कोणी द्यायची गोष्ट नाहीये. ती ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना संविधानाने समानतेने दिलेली आहे. स्वातंत्र्याने आपण सर्वजण बोलू शकतो, स्वातंत्र्याने सर्वजण आपण सर्वत्र संचार करू शकतो, अर्थार्जन करू शकतो, कुठेही व्यवसाय करू शकतो. या सगळ्या गोष्टी संविधानाने सर्वांना माणूस समजून दिलेल्या आहेत. तरीही स्त्रीला आज मला स्वातंत्र्य हवंय हे म्हणावं लागतं. ही किती वाईट गोष्ट आहे आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या आधुनिक युगांमध्येही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मैत्रिणींनो, मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगेन की सर्वात आधी तुम्ही स्वतंत्र आहात हे तुम्ही स्वतः मान्य करा. जर तुम्ही ही गोष्ट स्वतः मान्य केलात तर ती तुम्हाला दुसऱ्याला पटवून सांगताना कोणताही तुमच्या मनामध्ये भीती नसणार आहे. सर्वात प्रथम तुम्ही स्वतंत्र आहात ना? हो, मी स्वतंत्र आहे. स्वातंत्र्य हे कोणकोणत्या पद्धतीचं असतं? वैचारिक स्वातंत्र्य, माझ्या विचारांवरती माझं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. आणि ते प्रभुत्व तुम्हाला कधी मिळेल? जेव्हा तुम्ही सुशिक्षित व्हाल. शिक्षण म्हणजे केवळ नोकरी व्यवसाय याच्यासाठीचं पाठबळ नसतं, किंवा शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नसते. लक्षात घ्या, शिक्षणामुळे माणूस सुज्ञ होतो. रोजचे व्यवहार करण्यासाठी त्याला जे आवश्यक माहिती असते, ज्ञान असते ते प्राप्त होतं. त्यामुळे घराच्या बाहेर पडून शिक्षित होणं गरजेचं आहे. हे इथं महत्वाचं आहे. आता तुम्ही इथे बसलेले सर्वजण शिक्षित आहात, मला मान्य आहे. पण आपल्या काही सख्या आहेत ज्या अजूनही तिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीये. तर त्यांच्या शिक्षणासाठी आपण काही करू शकतो का? ते प्रयत्न आपण करू शकतो का? कारण आपल्याजवळ तेवढं पाठबळ आहे म्हणून आज आपण खूप चांगल्या पार्श्वभूमीतून एकत्रित आलेलो आहोत, बरोबर आहे. पण अशा काही महिला आहेत, काही आपल्या सख्या आहेत ज्यांना अशा पद्धतीचं पाठबळ मिळत नाही. मग त्या आपल्या सख्यांचं आपण पाठबळ होऊ शकतो का हे आपण कुठेतरी सर्वजण मिळून विचार करणं गरजेचं आहे. तर वैचारिक स्वातंत्र्य, त्यासाठी त्याला लागते शिक्षणाची जोड, त्याच्यासोबत लागते वाचनाची जोड. मला विषय देताना ते म्हटले होते की अर्थार्जन आणि साहित्याची गोडी याबद्दल बोला. तर साहित्य हे खूप वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. कथेच्या स्वरूपात असतं, काव्याच्या स्वरूपात असतं, इतर अनेक प्रकारचं साहित्य असतं. त्याच्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. बहिणाबाई चौधरी, त्यांच्या साहित्यातून आपल्याला किती अनेक गोष्टी शिकायला मिळतात की रोजच्या जीवनातले बाईचं आयुष्य तिने कवितेतनं मांडलं. आणि ते नुसतं मांडलंच नाही तर त्या कवितांनी केली क्रांती. आणि आज देखील त्या कविता आपल्याला आपल्याशा वाटतात. आणि त्यातून असं वाटतं की बहिणाबाईंनी जे मांडलेलं आहे ते कुठेतरी आपल्याच मनात मांडलेलं आहे. त्यातून अनेक त्यांनी संदेश दिले.
बरोबर आहे ना? तर असं वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य आहे, ते साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा कुठेतरी लिहिते झालं पाहिजे. तुमच्या मनात जे विचार येतात ते कुठेतरी तुम्ही मांडणं, व्यक्त होणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? मग ते कवितेच्या स्वरूपात असू दे, निबंध असू दे, बरोबर आहे, किंवा रोजची रोजनिशी असू दे. रोजनिशी किती जण लिहितात सांगायचं? 1 2 3 बर 3-4 जणी लिहितात आहेत रोजनिशी. रोजनिशीचं खूप महत्व आहे बरं का. म्हणजे आपण आपलं सगळं दिवसभराचा राग त्याच्यात काढू शकतो. पहिली गोष्ट, कोणाबद्दल काय वाटतंय ते मनसोक्तपणे लिहू शकतो. आणि कोण जरी नाही ऐकलं तर ती रोजनिशी गपचूप आपला ऐकत असते. त्यातून आपलं मन मोकळं व्हायला ही नक्कीच सहाय्यभूत ठरते ती रोजनिशी. तर रोजनिशी तरी सुरुवात म्हणून लिहा, त्यातूनच कदाचित खूप चांगल्या साहित्यिका इथून बाहेर पडतील. आणि लक्षात घ्या की जे मोठमोठे साहित्यिक तुम्ही सगळे समजून घेतलेले आहेत त्यांनी कुठेतरी अशी सुरुवात केली असणार आहे. घरातल्या 4 कागदांवरती असं घेऊन कुठेतरी त्यांनी काहीतरी 4 ओळी लिहून ठेवल्या, आणि त्यातूनच ते साहित्यिक कुठेतरी घडले असतील. ते आपल्यातूनच आलेले आहे. तर आपल्यापैकी देखील काही सध्या पुढे जाऊन अशा पद्धतीचं लिखाण करून मोठ्या होऊ शकतात. तर हे अशा पद्धतीचं विचार स्वातंत्र्य, त्याला जोडून घेतलेलं शिक्षण, त्याला जोडून घेतलेल्या साहित्यिक गोष्टी. दुसरा महत्वाचा गोष्ट म्हणजे आपल्याला अर्थार्जन करण्याचं स्वातंत्र्य कुठेही देशभरात मिळालेलं आहे. तर त्याचा उपभोग आपण घेतोय का? या 2 गोष्टी आहेत. मला नोकरी करायची आहे, मला नोकरी नाही करायची आहे. मला व्यवसाय करायचे, मला व्यवसाय नाही करायचा. ज्या नोकरी करत नाही, ज्या व्यवसाय करत नाहीत, याचा अर्थ त्या रिकाम्या आहेत असं अजिबात समजायचं नाही. बरोबर आहे? तुम्ही जेवढं काम करताय, तुम्ही घर सांभाळून व्यवसाय नोकरी करतात, पण त्या देखील आता तुम्हाला याची जाणीव आहे सर्वांना की त्या देखील घर सांभाळतात आणि ती खूप मोठी जबाबदारी. तर प्रत्येक स्त्रीला वाटेलच की मी नोकरी करावी, शिकून ठेवता, किंवा प्रत्येक स्त्रीला वाटेलच की मी व्यवसाय करावा असं नाही. कोणत्याही स्त्रीला नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, तिला बाहेर पडण्यासाठी तुम्ही कोणीही समाजापैकी तुम्ही तिला फोर्स नाही केलं पाहिजे. ती तिची इच्छा असू शकते की मी घर सांभाळेन, मी माझ्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देईन, ही तिची इच्छा असते. म्हणून अशा प्रकारच्या देखील स्त्रिया आहेत की ज्यांना नोकरी अजिबात करायची नाही, व्यवसाय अजिबात करायचा नाही, मला कुटुंबाला सांभाळायचंय, स्वतःचा वेळ द्यायचाय, मला आयुष्यामध्ये अशा पद्धतीने जगायचंय. तर त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. ह्या पहिल्या प्रकारात मोडतात. आता दुसऱ्या प्रकारामध्ये अशा स्त्रिया आहेत जे कुटुंब सांभाळत नोकरी आणि व्यवसाय हे करत असतात. त्यांना मग तारेवरची कसरत, बाहेरचंही जग सांभाळायचंय आणि घरातलं एक वेगळं जग सांभाळायचंय. हे दोन्ही जग सांभाळत असताना साहजिक आहे तारेवरची कसरत होते. पण आत्ताचं जे आपण युग बघतोय तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या सक्षम असलंच पाहिजे. कारण कधी कोणत्या घडीला कशी वेळ येईल हे सांगता येत नाही. मगाशीच बोलता बोलता कोरोनाचा उल्लेख झाला. कोरोना काळामध्ये जेव्हा घरातल्या पुरुष मंडळींच्या नोकऱ्या गेल्या आणि तो कालावधी खूप मोठा होता, जरी बँकेत पैसे वगैरे असले तरी अनेक अडचणी आल्या, तर त्या काळामध्ये घरातल्या डब्यांमध्ये साठलेल्या पैशांनी खूप मदत केली. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तर त्या काळात सर्व स्त्रियांनी हे जाणवलं की माझ्या जवळचा पैसा हा किती महत्वाचा आहे, किती महत्वाच्या गोष्टींसाठी कामाला येतो. बरोबर? तर त्यामुळे ह्या पैशाची किंमत केवळ रोजचं जीवन जगण्यासाठी, हौस मौज करण्यासाठी नाहीये. हा जो आपण पैसा कमवणार आहोत नोकरीतून, व्यवसायातून, याच्यातून स्वतःचा विकास होतो, कुटुंबाचा होतो आणि जी आर्थिक उलाढाल होते त्यातून जी अर्थव्यवस्था चालते त्याला देखील आपण हातभार लावतो. आज जर आपण समजलं की 50% महिला आहेत, 50% पुरुष आहेत, तर देश नुसतं पुरुषांनी चाललेल्या नोकऱ्यातून आणि पुरुषांनी चालवलेल्या व्यवसायातून चाललं तर कसं होईल? असं नाहीये ना. पण आज देशामध्ये
जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, शेती असू दे किंवा वेगवेगळे व्यवसायिक औद्योगिक क्षेत्र असू दे, या सर्व क्षेत्रांमध्ये महिला देखील त्या पद्धतीने हातभार लावत आहेत आणि त्यातून ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती चालत आहे. म्हणजे देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा देखील तेवढाच महत्वाचा वाटा आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या अर्थमंत्री देखील महिलाच आहेत, ते समजून घ्या, है ना. तर हे जे आहे हे सगळं चालवत असताना या आर्थिक गोष्टींचा फायदा आपल्याला कसा होतो वैयक्तिक दृष्ट्या. मला सांगा, आजच्या युगामध्ये एखाद्या कुटुंबावरती किंवा एखाद्या स्त्रीवरती कोणत्या पद्धतीचं एखादी वेळ येईल किंवा आपत्ती येईल हे सांगता येत नाही. मग ती आरोग्याच्या संदर्भातली असू दे, अकस्मात कुणाचं तरी जाणं किंवा निधन असू दे, किंवा तिच्या पतीने, तिच्या वडिलांनी तिचा त्याग करणं असू दे, अशा अनेक घटना आज आपण समाजात बघतो. आणि मग एका विशिष्ट वयाच्या टप्प्यानंतर पुन्हा ते उभारण्याची उमेद गोळा करून पुढे चालणं खूप कठीण जातं. त्यामुळेच सुरुवातीपासूनच जर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू, कुठेतरी नोकरी करत असू किंवा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करत असू, तर आपण सुरुवातीपासूनच आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने सक्षम असू. मग कुठेतरी वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती जेव्हा आपण सगळ्या गोष्टींपासून लांब गेलेलो असतो, तेव्हा मग आपल्याला शून्यापासून सुरुवात करावी लागते. आणि ती शून्यापासून सुरुवात करण्याचं धैर्य प्रत्येक स्त्रीमध्ये असतंच असं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आर्थिक स्वावलंबनासाठी जेव्हा आपण सुशिक्षित होतो, शिकून आपण बाहेर पडतो, तर तो तुमचा चॉईस आहे, हे मला मान्य आहे की तुम्ही घर सांभाळताय की नोकरी करताय, व्यवसाय करताय. त्यासाठी थोडीशी तुमची मानसिक जी अवस्था आहे तिला तयार करा की मला माझ्या पायावरती उभं राहायचं आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी. आज आपण अनेक घटना समाजामध्ये बघतोय की जेणेकरून असं वाटतं की त्या स्त्रीने ह्या घटनेतून बाहेर येताना किती सोसलं असेल. अनेक घटना बघतोय. एखाद्या महिलेचा समजा घटस्फोट झाला असेल, त्याच्यातून बाहेर येताना तिला आज सुद्धा पोटगीची वाट बघावी लागते. पोटगी मिळेल मग मी माझ्या लेकरांना सांभाळेन का? ठीक आहे, तो न्याय आहे, तो त्याने देणं गरजेचं आहे, पण मी माझ्या पद्धतीने सक्षम असणं गरजेचं आहे की मी देखील माझ्या मुलांचा सांभाळ करू शकते. तो माणूस तर करेल जो असेल तो त्याच्यामध्ये. पण त्यानंतरची परिस्थिती, त्यानंतरचा जो कालावधी आहे, त्या मधल्या कालावधीमध्ये तिची जी फरफट होते. प्रत्येक स्त्रीला माहेरून साथ मिळेल असंही नसतं, हे सुद्धा आपण कुठेतरी समजलं पाहिजे. ही खूप गंभीर बाब आहे बरं का. प्रत्येकावरतीच वाईट वेळ येईल असं नाही, पण आपण कुठेतरी ह्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे. अनेक वेळेला आपण बघतो की वृद्धावस्थेत गेल्यावरती आपण मुलांकडे आई वडील दोघांचा सांभाळ होतो. त्यानंतर एका टप्प्यानंतर वडील असतात तोपर्यंत ठीक आहे, वडील नसेल आणि एकटी आई असेल तर त्या एकट्या आईला त्या मुलावरती किती अवलंबून राहावं लागतं. वय झाल्यावरती त्या एकट्या आईला त्या मुलावरती प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहावं लागतं आणि तो त्या गोष्टींची पूर्तता वेळेवर हवी तशी करू शकेल असं नाही. याचा सुद्धा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि त्या वृद्ध अवस्थेमध्ये तुम्ही पुन्हा काहीतरी सुरू करू याच्यासाठी खूप कष्ट लागणार आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे. उभं राहण्यासाठी खूप कष्ट राहतात. मी असं म्हणत नाही की खूप कठीण आहे किंवा होऊ शकत नाही. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये शून्यातून विश्व निर्माण करू शकता, हे मला मान्य आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जास्त काम करावं लागेल. पण हे जर तुम्ही सुरुवातीपासून जर नोकरी व्यवसायामध्ये असाल, जर नोकरी व्यवसाय नसेल तर घरातल्या घरात जे लोक कामाला जातात त्यांच्याकडून थोडे पैसे घ्या आणि ते कुठेतरी गुंतवा. तुम्ही घर सांभाळता म्हणलं तुम्हाला थोडेफार त्यांनी द्यायला हवेतच ना, हक्काचे पैसे आहेत ते, हो ना. घर एकट्याचं नसतं ना, दोघांचं असतं. मग त्या म्हणायचं माझ्यासाठी थोडं जे काही आहे ते, आणि ते जे काही तुम्हाला मिळतं ते तुम्ही कुठेतरी गुंतवा. बचत गटांसारखी खूप चांगली संकल्पना आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवा. त्याच्याद्वारे खूप चांगले उपक्रम चालवले जातात बचत गटामार्फत. आज ज्या महिलेला पुढे जायचंय किंवा पैशाची गरज आहे, लोड आहे, अशांना आपण ते पैसे देतो, व्याज मिळतं त्याच्यातून आणि
त्या व्याजातून पुन्हा जास्तीचा पैसा जमा होतो, पुन्हा जिला गरज आहे आपण तिला ते पैसे देऊ शकतो. किंवा समजा त्यातून एखाद्या महिलेला काहीतरी चांगलं उभारायचं असेल तर तिच्या सोबत एकत्रित येऊन त्या बचत गटांना आपल्याला बँकेतून कर्ज मिळतं आणि खूप चांगला मोठा व्यवसाय आपण उभारू शकतो त्याच्यातून. आणि हे बचत गटाची जी संकल्पना आहे ही काही फार शिकलेल्या महिलांनी एकत्रित येऊन केलेली नाहीये. खूप मोठे मोठे व्यवसाय त्यांनी सुरू केलेले आहेत. अगदी त्यांना काहीच येत नाही अशा महिला देखील एकत्रित आल्या बचत गटाच्या माध्यमातून आणि त्यांनी खरंच खूप क्रांती घडवून आणली आहे. त्यांनी चांगले व्यवसाय, आज पापड उद्योग असतील, घरीच बरं का, आता पापड सगळ्यांना बनवता येतात, उन्हाळ्यात बनवतो, स्वतः खातो, घरच्यांना खवळतो, त्या पापडाचा उद्योग केला त्यांनी. बरोबर आहे, लोणच्याचे व्यवसाय असतील, म्हणजे स्त्रियांकडे खूप कला आहे. 64 विद्या आणि बऱ्याच ज्या काही कला असतात ना, ते सगळ्या आपल्याकडे आहेत ना. मला असं वाटतं की स्त्री ही अशी गोष्ट आहे जिला तुम्ही काहीही दिलं तरी त्या साध्या गोष्टीपासून, आपल्या संकल्पनेतून ती त्या गोष्टीला खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकते. ती काहीही असू दे, घरात आणलेल्या कच्च्या सामग्रीपासून एक पक्क छान अन्न पदार्थ तयार करते. बरोबर आहे ना, ती स्त्रीच असते. तिला काही द्या, अशी ही जी स्त्री आहे ही सृजन करतात. ती त्या दिलेल्या प्रत्येक गोष्टीतून एक चांगल्या गोष्टी पुढे आणते. आणि आपण प्रत्येक जण करू शकतो. आपल्या प्रत्येकांमध्ये काही ना काही कला असते, तर त्या कलेचंच रूपांतर आपण व्यवसायामध्ये करू शकतो का याचा विचार करणं गरजेचं आहे. आता मगाशीच्या त्या ताई होत्या, त्या खूप गायन सुंदर करतात, मग त्यांनी गायनाचा क्लास सुरू केला, झालं त्याचं व्यवसायात रूपांतर. मला नटायची खूप आवड आहे, त्याच्यातून मग मी सौंदर्य तज्ञ का नाही होऊ शकत, ब्युटी पार्लर का नाही सुरू करू शकत, हा विचार त्यांनी केला. मला पाककला खूप छान येते, मग मी एखादी बेकरी बनवू शकते, त्याच्यात मी घरात बनवलेले केक जे मला बनवता येतात, मी घरच्यांसाठी बनवते हाऊस म्हणून, तर त्याच्यातून एक छोटीशी जागा घेऊन, किंवा आजकाल तर हे पण सुरू झालंय की मी घरीच बनवते आणि झोमॅटो किंवा स्विगी सारखे जे ऍप आहेत, बरोबर, याच्यावरती मी घरचाच पत्ता टाकते आणि त्याला एक नाव देऊन मी घरूनच त्या गोष्टी दुसऱ्यांना घरपोच करते आणि त्याच्यातून पैसे कमवते. दिवसभर आपल्याकडे भरपूर वेळ असतो, ज्या गृहिणी असतात विशेषतः, तर त्या दिवसभराच्या वेळामध्ये जेव्हा थोडासा वेळ जो आपल्याला मिळतो, तर जे आपली कौशल्य आहेत, कला आहे, त्याचं रूपांतर आपल्याला व्यवसायात करता येईल का याचा पण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. मी खूप स्त्रियांना बघितलेलं आहे, घरी बसवत नाही, टाइमपास म्हणून काय त्यांनी मशीन आणली कापडाची, शिवणकाम करतात, त्या घरी शिवणकाम करून त्याच्यातून अर्थार्जन करतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगते, छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत आपण हे सगळं घरा बसल्या करू शकतो. अजिबात कुठं बाहेर पडायला, मोठं काहीतरी गाळगळा विकत घ्या, त्याच्यात पैसे गुंतवा आणि तो खटाटोप कर्ज काढा, डोक्याला ताप करा, परत समजा आपला व्यवसाय चालला नाही तर ते कर्ज फेडण्यासाठी पुन्हा कोणाची तर मदत घ्या. हे करण्यापेक्षा सुरुवात नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून करा. प्रयोग नेहमी सुरुवातीला छोटे करा, ठीक आहे. त्यातून अनुभव घेऊन तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर मोठ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्या सोबत ज्या इतर मैत्रिणी आहेत त्या इतर मैत्रिणींना आपल्या सोबत घ्या आणि मग जो मोठा प्रयोग करायचा आहे तो मोठा प्रयोग करा. त्याने काय होतं, जर तो प्रयोग फसला तर त्याच्यातून होणारं नुकसान हे होणार आहे, ते मोठं असणार आहे, पण जेव्हा ते नुकसान वाटलं जाईल 4 जणींमध्ये तेव्हा ते नुकसान कमी असणार आहे. त्यामुळे मोठे प्रयोग जर करायचे असतील तर ते एकत्रित करा, सर्वांनी समान त्याच्यामध्ये हिस्सा द्या, वेळ द्या आणि नुकसान झालंच तर ते देखील वाटलं जातं आणि जर फायदा झाला तर तो देखील आपल्या सगळ्या जणींचा असतो. त्यामुळे छोटे प्रयोग करत असताना अशा पद्धतीचे करा ज्याच्यात आर्थिक नुकसान झालं तर ते तुम्हाला झेपलं पाहिजे. आणि मोठे प्रयोग करताना शक्यतो तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन ते मोठे प्रयोग करा, जेणेकरून काय होईल, एखादा व्यवसाय सुरू करत असताना प्रत्येकाजवळ समान कौशल्य असतात असं नाही, हे पण लक्षात घ्या. ती सुद्धा आपली जमेची बाजू असू शकते. काही जण हिशोबात चांगले असतात, काही जण छान बोलके असतात, मार्केटिंगला एक्सपर्ट, बरोबर आहे ना मैत्रिणी आपल्या. काही जण काय करू शकतात की एखाद्या गोष्टीचं प्रेझेंटेशन छान करू शकतात, काही जण मैत्रिणी आपल्या पाककलेत चांगल्या असतात. मग अशा सगळ्या जणी मिळून आपण एक व्यवसाय सुरू करू शकतो. मग प्रत्येक जणी मधलं जे काही कौशल्य आहे ते कौशल्य आपण त्या व्यवसायात लावू शकतो. म्हणजे बोलकी असेल ती मार्केटिंग करेल, जी पाककलेत निघून असेल ती काय करेल की मग 4 चौघांना घेऊन एखादी छान रेसिपी बनवून मग तो प्रोडक्ट तयार करेल.
असं झालेलं आहे बरं का. आपल्याकडे मंगळवेढ्यातलं एक उदाहरण आहे, बार्शीचं कोठार म्हणतात. तिथे ज्वारीपासून केक बनवले महिलांनी. ज्वारीपासून केक बनवून ते विकतात आणि अशा महिला म्हणजे विद्यापीठात आम्ही वेगवेगळे उपक्रम जे असतात ना त्यांना फंड्स दिले जाते सोलापूर विद्यापीठामध्ये. जर तुम्ही काही नवीन प्रकारचा इनोव्हेशन, ज्याला आपण नवप्रकल्प असं ज्याला म्हणतो, नवीन विचारांचा प्रकल्प असं जर काही आणला तर त्यांना निधी काही प्रमाणात दिला जातो. तर ते ज्वारीपासून त्यांनी केक बनवला त्या महिलांनी. याच्यामध्ये बघा, मग जिला पाककला येत होती तिने ते केलं, म्हणजे संवाद कौशल्यामध्ये तिने त्याचं सादरीकरण केलं. जिला टीम बिल्डिंग येते, लोकांना जोडणं येतं, जोडणं तर आपल्या सगळ्यांना येतं, तर दुसरीने काय केलं की सर्वांना जोडून घेतलं. बघा, म्हणजे ग्रुपने काम करण्याचा, समूहाने काम करण्याचा हा फायदा आहे की प्रत्येकाजवळची जी जमेची बाजू आहे ना ती एकसाथ असते आणि त्या जमेच्या बाजूचं रूपांतर यशात होतं असं मला तर वाटतं. कारण जेव्हा आपण एकत्रित काम करतो तर त्यावेळेस आपण मगाशीच मी म्हणलं की तुमच्या सगळ्या जणींना बघून एक खूप चांगली ऊर्जा मला मिळते, ही ऊर्जा मी घेऊन जाणार आहे आता. तर आपल्या सर्वांमध्ये ती ऊर्जा आहे आणि जेव्हा आपण एकत्रित येऊन काम करतो ना तर एकत्रित येऊन काम केल्यामुळे ही ऊर्जा एकमेकांना आपण देऊ शकतो. बरोबर, जर एखादी खचली तर तिला बाकीच्या 3 जणी मिळून होईल सगळं व्यवस्थित, थोडं थांबूया, आत्ता आपण तोट्यामध्ये आहोत, नफा देखील आपल्याला होईल, आपण तिला धरू शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही एकटीनेही धाडस करा, तुम्ही समूहाने देखील धाडस करा. अर्थार्जन खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही अर्थार्जनाकडे लक्ष नाही दिलं तर त्याची कमतरता तुम्हाला कुठं ना कुठं जाणवते, रोजच्या जगण्यामध्ये जाणवते. आता प्रत्येकालाच त्याची जाणीव होईल असं माहित नाही. कसं असतं की सगळं व्यवस्थित चाललंय, आपल्याला वेळेवर सगळं मिळतंय असं वाटतं, पण बघा ना जेव्हा एखादा सण येतो मग तेव्हा आपण काय विचार करतो की सगळ्या कुटुंबाला आधी घेऊ दे, मग जर पैसे शिल्लक राहिले तर मग आपण साडी घेऊ, ड्रेस घेऊ, बरोबर आहे ना. आपण त्यातून पैसे वाचवतो. दुसरीकडे आजारपण, कंटाळा तर असतोच थोडा, पण त्याबरोबर दवाखान्यात गेलं तर पैसे जातील, ही सुद्धा भावना बऱ्याच जणांच्या मनात असते की औषध गोळ्यांवर खर्च होतो, काय सर्दी तर आहे, ताप तर आहे, आठवड्याभरात 2 दिवसात बरं होईल, कशाला त्याच्यावर गोळ्या औषधांवरती खर्च करा. तिथे देखील आपण काटकसर करतो. ही काटकसर खूप जणांना भोगली आहे, कोविडमध्ये पण भोगली आहे. बऱ्याच महिलांनी काय सर्दी ताप आहे म्हणून अंगावर काढलं आणि त्यांना झाली की कोविडची लागण, अशा देखील केसेस आपण बघितल्या. पैसा वाचवण्यासाठी, जो महत्वाचा नाहीये खरं तर. का सांगा, आपण महत्वाचे आहोत, आपण तो पैसा बनवणार आहोत, आपण महत्वाचे आहोत आणि तो पैसा आपण कमवणार आहोत, बनवणार आहोत आणि तो पैसा पुढे घेऊन जाणार आहोत, लक्षात घ्या. तर आपण काय करत असतो, रोजच्या जगण्यामध्ये विनाकारण काटकसर करत असतो. खूप लांबचा टप्पा असतो प्रवासाचा, मग आपण काय करतो त्याच्यामध्ये देखील काहीच तर आहे, पायी जाऊ, तिथे पैसे वापरतो, कमी करतो ना पैशांचा वापर आपण, बरोबर आहे ना. खाण्यापिण्यामध्ये जी घरातली वाढती लोक आहेत, छोटे बच्चे कंपनी, त्यांना चांगलं चांगलं खाऊ घालतो, आपण काय करतो, आपण थोडं कमी खातो. काजू बदाम म्हणलेले कुठे जातात, घरातले मुलांना जातात ना. तर हे जे आहे की ही जी काटकसर आहे ही कुठेतरी पैशाशी जोडली गेलेली असं तुम्हाला वाटत नाही का? हे पैसेच वाचवतोय आपण आणि ही काटकसर होऊ नये यासाठी आपण देखील कमवते झालो पाहिजे, याचा विचार प्रत्येकीच्या मनात येतोच असं नाही. आपल्याला जर आपलं आयुष्य खुल्या मनाने जगायचं असेल तर आपल्याजवळ आर्थिक बळ, लक्ष्मी माता असणं गरजेचं आहे, तर आपण खुल्या मनाने जगू शकतो. नाहीतर मग आपल्याला हाताशी आखडून धरावे लागतात कोणत्याही गोष्टींमध्ये, बरोबर. तर त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही कमवते व्हा आणि कमवते झाल्यावरती तो पैसा योग्य पद्धतीने वापरायलाही शिका. हे पुढचा टप्पा. आता तुमच्याजवळ आले बरं का पैसे, पण त्या पैशाचं करायचं काय हे देखील महत्वाचा मुद्दा आहे. कारण कसं असतं, जेव्हा काहीच नसतं त्या गोष्टीबद्दल खूप हुरहुर वाटते आणि ती गोष्ट जेव्हा आपल्याकडे येते मग आपण जरा जास्तच सरळ हाताने ती गोष्ट वापरायला लागतो, बरोबर आहे.
तर जेव्हा आपण कमवते होतो नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून, तर त्याच्यातून जे पैसे आपल्याकडे येतात तर त्या पैशाचं विभाजन आपल्याला करता आलं पाहिजे. विभाजन करत असताना तुम्ही तुमच्या प्रत्येकीच्या आयुष्याप्रमाणे, कुटुंबाप्रमाणे, जगण्याप्रमाणे त्याचं विभाजन करा. काही पैसा स्वतःसाठी वापरा, काही पैसा कुटुंबासाठी वापरा, काही पैसा समाजासाठी वापरा. अशी विभागणी त्या पैशाची तुम्हाला करता आली पाहिजे. त्याची टक्केवारी तुम्ही ठरवा. तो अधिकार तुम्हाला आहे. बरोबर आहे. जो मालक असतो तोच चालक असतो. तुम्ही त्या पैशाचे मालक आहात. तो पैसा पुढे कसं चालणार आहे हे तुम्ही ठरवा. तर तो पैसा आपल्या हाती आल्यावरती तो पैसा स्वतःसाठी वापरायचा. मग स्वतःसाठी वापरत असताना आपला व्यक्तिमत्व विकास असेल, आपल्या आवडीनिवडी जपणं असेल, आपलं छान राहणं असेल, आपल्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, आपलं आरोग्य असेल. काही जणींना वाटत असेल की मला योगाचे क्लास लावायचे, तुम्ही योगाचे क्लास लावा, त्याच्यावरती ते पैसे इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट म्हणतीये मी, खर्च म्हणत नाही. काही जणांना वाटतंय की मी छान कपडे घ्यावे, तर त्याच्यावरती तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करा. आता कपड्यांवरती पैसा इन्व्हेस्ट करणं कसं, हे कपडे आहेत ना, अजून मी छान चुरवळलेले घाणेरडे मळके घालून आले असते, तुमच्यासमोर उभारले असते, तर तुम्हाला काय वाटलं असतं? छान वाटलं असतं का? नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीमुळे आपल्याला आत्मविश्वास मिळत असतो. वायफळ खर्च करू नका, पण स्वतःला ज्या गोष्टीतून आत्मविश्वास आणि आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही नक्की करा. तर स्वतःसाठी तो पैसा गुंतवा. तुम्हाला काही चांगलं खाऊ वाटलं, कुठं काही फिरायला जाऊ वाटला तर सांगितलं की तुम्ही सहल वगैरे काढली. मनोरंजनाला आयुष्यात खूप महत्व आहे. आपल्याला आलेला असतो जो मरगळ आलेली असते, ताणतणाव झालेला असतो, तो दूर करण्यासाठी 1-2 तरी ब्रेक आपल्याला वर्षातून हवेच. त्यासाठी तो पैसा इन्व्हेस्ट करा. त्यातून आपल्याला नवीन ऊर्जा मिळते. स्वतःसाठी जो पैसा आपण खर्च करतोय तो कुठेतरी इन्व्हेस्ट करतोय, हे तुम्ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असतो कुटुंबाचा. कुटुंबाचा जो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहे कुटुंबामध्ये, त्याच्यामध्ये तुमचा पैसा आधी तुमच्या सोबत जो तुमचा साथीदार आहे त्याचा पैसा, तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींचा पैसा, या सगळ्यांचं व्यवस्थित मांडणी तुम्ही एकत्रित कुटुंबाने बसून करणं गरजेचं आहे. कुटुंबामध्ये काय होतं माहित आहे का, तुम्ही लोक एकमेकांशी बोलतच नाही, संवादच नाहीये तुमच्यामध्ये. तुमच्या स्वतःच्या नवऱ्यासोबत तुमचा संवाद नाहीये. रोज जरी तुम्ही 4-5 तास गप्पा मारल्या तरी तो संवाद नसतो. वायफळ गडबड असते है ना. होय असं झालं, होय तसं झालं, उद्या आणायचंय, परवा आणायचंय, त्याची शाळेची फी भरायची, हे करायचंय, अशा बरोबरच्या गप्पा असतात. पण आपल्या घरासाठी ज्या अनेक गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींचं नियोजन करण्यासाठीच्या गप्पा तुम्हाला मारणं गरजेचं आहे. मग ते तुमच्या अहोंसोबत असतील, तुमचे सासरे बुवा असतील, तुमचे दीर असतील, बरोबर आहे, कोणी असू शकतं घरामध्ये, जे कमवते असू शकतात. जर जॉईंट फॅमिली असेल तर तुम्ही सर्वांनी एकत्रित बसून ते कुटुंब चालवण्यासाठी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. हे असं होतच नाहीये. आपण एकत्रित बसतच नाही आहोत. चालली गाडी चालू दे, बरोबर आहे ना. मला सांगा, तुम्ही किती जण घराचं बजेट ठरवताना एक साथ बसला, जसं आपला भारत देश बसतो बजेट करत असताना? हा, आपल्या घरातले अर्थमंत्री कोण आहेत सांगा मला. कोण चालवायला बजेट घराचं? हे फक्त जे तुम्ही समजून बसलाय, हे बाकीच्यांना समजू द्या. आपण गपचूप बसून सगळा डोलारा फेकतोय, पण बाकीच्यांना त्याची किंमत नाही की बाई सगळं घर चालवतीये. छोट्या मोठ्या गोष्टींपासून ते मोठमोठ्या अनेक संकटांपर्यंत ही सगळ्या गोष्टी चालवतीये. पण तिच्या आजूबाजूच्या लोकांना जी तिची किंमत करणं गरजेचं आहे, ती किंमत बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी होते हे लक्षात घ्या, तर त्याचं प्रमाण कमी आहे. खूप कमी कुटुंबामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी होतात, पण जास्तीत जास्त कुटुंबामध्ये त्या स्त्रीची किंमत जेवढी असली पाहिजे ती नसते. घराच्या अर्थमंत्र्याला तुम्ही बाहेर काढून टाकले, ती केवढं मोठं काम करते हे माहीतच नसतं. आणि वरून
तिला सगळ्या गोष्टींची परमिशन, साध्या गोष्टीची परमिशन. आज कोणती भाजी करू, रविवारी कोणता नाश्ता करायचा आहे, बरोबर आहे ना? छोटीशी गोष्ट आहे. निर्णय घेणं तुमच्या हातात आहे, तरी तुम्ही दुसऱ्याला विचारत असता. तुम्ही आवडीनिवडी जगता, हा तुमचा हेतू आहे, चांगला हेतू आहे. पण त्या चांगल्या हेतूचं खूप वाईट गोष्टीत रूपांतर होते हे तुम्हाला कधी त्याची जाणीव होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही डिपेंडंट होता. म्हणजे तुमच्या कुटुंबावरती तुम्ही सर्व गोष्टी सोपवून देता आणि हे मन जपण्यामध्ये, प्रेम करण्यामध्ये, बरोबर आहे ना, तुम्ही काय करता, स्वतःला विसरत जाता. हे विसरणं चांगलं आहे, पण हे विसरणं खूप घातक आहे. जेव्हा एखादा प्रसंग येतो तर अशा वेळेस आपल्याला कळतं की आपलं कुटुंब आपल्या सोबत आहे का नाही. लक्षात घ्या, आपण जेव्हा आजारी पडतो तरी देखील स्वयंपाक करतो. कोणी येतं का म्हणायला की तू आजारी आहेस, आज काही करू नको, मी बनवतो. बनवता तर येतच नसतं बऱ्याच वेळेला, बाहेरून आणतो असं पण नसतं. जाऊ दे, तुला बरं नाही वाटत ना, खिचडी कर. का करू मी खिचडी, मला बरं नाहीये, मी बनवा खिचडी, मी सांगते. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला बरं नाहीये तरी आपण बाकीच्यांना सांभाळून घेतोय. आपली किंमत काय? समजा आपण काही दिवसांसाठी गावी गेलो, माहेरी गेलो, घरून फोन येतात, कशी मजेत आहे का विचारायला नाही. डब्यात हे कुठं ठेवलंय, हे सापडत नाहीये, ते सापडत नाही. मुलं सुद्धा, आई मिस यू, तुझ्या हातची जेवणाचे पदार्थ मला आठवता येत आहे, तू केवढं चांगलं बनवत होती, पप्पाला काही बनवतच येत नाही. आईची किंमत फक्त एवढी आहे का पोट भरण्यासाठी, आवडीचे पदार्थ बनवून देण्यासाठी? त्या लेकरांना शिकवा आई म्हणजे काय. आई जवळ नसणं म्हणजे ते लोक काय मिस करतायत, किंवा बायको जवळ नसणं म्हणजे ते लोक काय मिस करतात आहेत, हे तुम्ही विचार करा जरा. ते काय मिस करतात आहेत? तुम्ही त्यांना जे काही सर्व्हिसेस देताय, सेवा, त्या सेवा मिस करतात आहेत. माणूस म्हणून तुम्हाला ते मिस करतात आहेत का? ही अवघड गोष्ट आहे बघा. आपण त्यांचा माणूस म्हणून विचार करून त्यांना सगळं देतोय, पण आपला माणूस म्हणून ते विचारच करत नाहीये. मी अजिबात कोणाविषयी भरवत नाहीये बरं का. नाहीतर परत नंतर माझ्याकडे यायची तुमच्या घरची आई होती, मॅडम तुम्ही काय शिकवलं, काही तुझे कान भरवत नाहीये, काही शिकवत नाहीये, खूप गप्पा मारतीये. आणि माझं स्पष्ट मत आहे, जर आपल्या हातून होत नसेल तर आपण जी पुढची पिढी घडवणार आहोत तर त्याच्यामध्ये हे संस्कार पेरा. आपल्या मुलांना शिकवा की आई म्हणजे तुला 2 वेळचं 3 वेळचं जेवण देणारी, तुझे कपडे तयार करून देणारी, तुला तयार करून देणारी, तू आजारी पडल्यावर तुझी काळजी घेणारी एवढी आई नसते. अरे ही किंमत त्या मुलांना करून द्या जी तुमच्या हातात आहे. आता आपल्या लोकांनी आपल्या आई वडिलांनी जसं घडवलं त्या काळानुसार ते ठीक आहे, त्यांची चूक नाहीये, कारण ते कुठेतरी चालत आलेलं आहे. कुठून चालत आलेलं आहे आपल्याला नाही माहिती, पण आपण बदलायला सुरुवात करू शकतो. आपण आपली जी मुलं आहेत त्यांना आपली किंमत करायला शिकवू शकतो. खूप साध्या गोष्टी आहेत त्या करून ती किंमत त्यांच्यामध्ये शिकवता येते. त्यांना ती किंमत करणं हे इथं महत्वाचं आहे. आणि हे जे आहे की कुटुंबाने एकत्रित येणं, एकत्रित संवाद साधणं, एकमेकांचं महत्व समजून घेणं, आर्थिकदृष्ट्या आपण कसे सगळे मिळून स्वावलंबी होऊ शकतो, कुटुंबाने ठेवी किती असाव्यात, खर्च किती करावं, कोणत्या गोष्टीवर किती खर्च करावं. नाहीतर जायचं आपले आता ते डीमार्ट वगैरे झाले, तुमच्याकडे आहे का डीमार्ट, बाजारपेठा झालेत, बरोबर, वेगवेगळे मार्केट झालेत, आणि अजून येतच आहे काय काय काय. मी तर एक नाव पाठ करेपर्यंत अजून 4 नाव आलेली असतात. तर हे जे सगळे येत आहे तिथं जातो सहज फेरफटका करायला. मनी ध्यानी नसलेलं, गरज नसलेलं किती गोष्टी घेऊन येतो. अजिबात त्या गोष्टींची गरज नसते, बरोबर आहे ना. आणि ती गोष्ट आणतो हौसेने आणि ठेवतो आणि ती 1-1.5 वर्षांनी बाहेर निघते. हे कधी आणलं होतं, आपणच आणलं होतं का, कशासाठी आणलं होतं हे आपल्यालाच कळतं. तर हा जो पैसा आपल्याकडे आलेला आहे जो आपण कुटुंबासाठी वापरणार आहोत तो योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. त्याच्यातनं काही परमनंट ठेवी करून घ्या, तुमचे विमे उतरवा कुटुंबाचे, बरोबर आहे ना. आज ऍक्सिडेंट झाला किंवा मोठं काही आरोग्याच्या गोष्टी आल्या किंवा काही ऑपरेशन सारखा खर्च येऊ शकतो आकस्मिक, अनेक गोष्टी असतात.
तर त्या आला तर तो पैसा तुम्हाला कामी येतो. जो तुम्ही वेगवेगळ्या अनेक कंपन्यांचे, कोणती विशिष्ट कंपनी आता राहिलेली नाहीये, तर ते विमे उतरवा त्या पैशातून. तुम्ही कमवलेले पैसे म्हणतीये बरं का, तुम्ही म्हणजे तुम्ही आणि बाकीचे सर्व सगळे मिळून ते पैसे तुमच्या विम्यामध्ये उतरवा. कायमच्या काही ठेवी करा, फिक्स डिपॉझिट असतात, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा. आता बघा सोन्याचे प्राइस कुठे गेले, सोनं खूप महागलंय. आणि बऱ्याचशा वेळेला काय होतं, जिथे अनेक गोष्टी बाजूला पडतात त्यावेळेस आपल्याला सोनं कामाला येतं. आपण हे सोनं केवळ छान दिसण्यासाठी घालत नाही, हे पूर्वीपासून आलेली गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने त्यात थोडे पैसे गुंतवा. अशा अनेक गोष्टी आहेत. घरात काही पैसा ठेवा, जो अचानक जर गरज पडली तर तुम्हाला कामी येईल. की जावा बँकेत, ATM मध्ये जावा, हे करण्यापेक्षा घरात पण काही थोडाफार पैसा ठेवा, जेणेकरून ऐन वेळेस तो तुम्हाला कामी येईल. तर हे सगळं नियोजन जे आहे पैशांचं, तुम्ही कुटुंबाच्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं आहे, जो पैसा तुम्ही कमवलेला आहे. बरोबर. त्यानंतर पुढचा जो टप्पा येतो की तुम्ही जो बिझनेस किंवा नोकरी जे काही करत आहात त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसे लागतात. आता जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं येणं जाणं असेल, त्याचा हिशोब आपण कुठंच धरत नाही. बरोबर आहे ना. नोकरीच्या ठिकाणी अनेक गोष्टी असतात, त्यावेळेस आपल्याला तो पैसा लागतो. तर तो पैसा नोकरी किंवा तुम्ही व्यवसाय करणार असाल तर तो व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी, वाढवण्यासाठी तुम्ही सध्याच्या कमवलेल्या पैशातून अजून काही नवीन सुरू करू शकता का, याचा विचार करण्यासाठी, तो पैसा वाढवण्यासाठी, 1चे 2, 2चे 4 करण्यासाठी तुम्ही तो भाग जो आहे तो त्याच्यामध्ये वाढवणं अपेक्षित आहे. शेवटचा मी एक टप्पा त्याच्यामध्ये सांगितला की समाजासाठी. लक्षात घ्या, आपण जेव्हा कमवते होतो तर आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा विचार आपण कुठं तरी करणं गरजेचं आहे. जर सावित्री यांनी विचार केला नसता आपला, तर आज आपण इथे बसलो नसतो. त्या म्हटल्या असत्या मी कशाला शाळा सुरू करू, मी कशाला मुलींना शिकू, माझं बरंच चाललंय, माझी ज्योतिबा म्हणजे काय करतात नाही, मी बसले शांत, असं त्यांनी म्हणलं असतं. घरात छान बसले असतं तर झालं असतं का भलं आपलं? झालंच नसतं. आपण शिक्षणाच्या प्रवाहात आलो नसतो जर पहिली मुलींची शाळा निघाली नसती तर. मग इथं बसलेल्या तुम्हाला सगळ्यांना असं वाटत नाही का आपण सावित्री व्हावं? वाटतंय ना? बरोबर. आणि स्त्रीला तेव्हाच आनंद होतो जेव्हा ती देते. तो मूळ स्वभाव आहे, तो मान्य करा. आपण जेव्हा एखादी गोष्ट देतो त्याच्या संदर्भातला जो आपल्याला आनंद होतो तो खूप जास्त आहे. मग तो कुटुंबासाठी असेल, त्याहून पुढचा आनंद समाजासाठी जेव्हा आपण देतो. आता फार काही मोठं देणं गरजेचं आहे का, तर नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही समाजासाठी काम करू शकता. अनेक अनाथ आश्रम आहेत, बालकाश्रम ज्यांना आपण म्हणतो, वृद्धाश्रम आहेत. बरोबर आहे. समाजामध्ये अनेक संस्था काम करतात सामाजिक, त्यांना पाठबळाची गरज असते. आपण जर नाही करू शकलो तर त्यांना काही हिस्सा तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही जसं मिळून साऱ्या जणी एकत्रित आले आहात, त्याच्याद्वारे काही चांगले उपक्रम करतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही एकत्रित येऊन तो पैसा थोडाफार जो आहे सगळ्या जणींचा मिळून तुम्ही तो कामी लावू शकता. काही मुलांना शिक्षण देऊ शकता. दत्तक घेणं म्हणजे त्याचे अनेक प्रकार आहेत. काही मुलं तुम्ही शिक्षणासाठी दत्तक घेऊ शकता. जी गरीब मुलं असतात, पुढे शिक्षणाच्या प्रवाहात जाऊ शकत नाही, त्या मुलांना तुम्ही दत्तक घेऊ शकता. त्या सुद्धा पूर्ण खर्च द्यायचा गरज नाही. त्यांचा दप्तराचा खर्च, त्यांच्या गणवेशाचा खर्च, बरोबर आहे ना, किंवा त्यांच्या ज्या फी असतात त्या तुम्ही भरू शकता. आणि वर्षभरातून ती एक गोष्ट करणं फार काही जड जात नाही कमवत्या स्त्रीला. थोडेफार पैसे आपले शिल्लकीत राहतात, तर त्यातून तुम्ही समाजासाठी सुद्धा तो जो पैसा तुम्ही कमवलेला आहे तो वापरू शकता. तर अशा पद्धतीने कमवलेल्या पैशाचं स्वतःवरती, कुटुंबावरती, आपण जे काम करत आहोत त्याच्यावरती आणि समाजासाठी अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जसं पर्सेंटेज वाटतं त्या पद्धतीने एक छान गोल काढायचा आणि तो गोल असा विभागून घ्यायचा आणि टक्केवारी घ्यायची. 20% माझ्यासाठी, 30% कुटुंबासाठी. बरोबर आहे. त्यानंतर ना माझा व्यवसाय, नोकरी जे काही असेल त्याच्यासाठी मग मी उरलेले 30%, समाजासाठी 20%, असं काहीतरी विभागणी करून घ्या. हे जनरल सांगितलं मी. प्रत्येकाची विभागणी वेगळी असू शकते. काही जण स्वतःवरती 10% ठेवतील, समाजासाठी 10% ठेवतील, 5% ठेवतील. हे तुम्ही ठरवा तुमच्या आयुष्यानुसार. ओके.
तर हे अशा पद्धतीने पैसा कमवणं, त्याचं योग्य नियोजन करणं हे याच्यातून महत्वाचं ठरतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, लोकांना प्रेरणा द्यायची आहे, तुमच्या सखींना प्रेरणा द्यायची आहे की तुम्ही देखील कमवत्या व्हा, तुम्ही देखील काम करा, बाहेर पडा, आपण काहीतरी मिळून करू, कमवू आणि खंबीरपणे उभे राहू, आत्मविश्वासाने जगू, हे तुम्ही दुसऱ्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, ज्या स्त्रिया घरातून बाहेर पडतात ना, ते खूप आत्मविश्वासी होतात. त्यांच्या कानावर अनेक शब्द पडतात, अनेक अनुभव पडतात, अनेक गोष्टी पडतात, त्याच्यातून त्या खूप जाणत्या होतात. बरोबर आहे. जसं जाणता राजा होता ना, जाणता राजा का झाला, जाणता राजा म्हणजे त्याला ते सगळं कळत होतं. तसं तुम्ही जाणत्या राण्या आहात. तुम्ही जेव्हा उमऱ्याच्या बाहेर पडता ना, तेव्हा तुम्ही खूप गोष्टी शिकता, खूप गोष्टी तुम्हाला समजायला लागतात, व्यवहार ज्ञान येतं. आणि ते आलेलं व्यवहार ज्ञान तुम्ही तुमच्या ज्या बाकीच्या सख्याच्या उंबऱ्याच्या आत आहेत, उंबऱ्याच्या बाहेर उभारलेल्या सख्यांनी, ज्या उंबऱ्याच्या आत सख्या आहेत, त्यांना तो हात असा पुढे करायचा. त्या तयारच आहेत. आत बसलेली स्त्री आनंदी असेल असं नाही बरं का, काही जण आनंदी असतील, पण तिला पण बाहेर यायचंय. तुम्हाला बघून तिला पण वाटतं की मला पण ते उंबऱ्या बाहेरचं आयुष्य जगावायचंय, मला सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय, मला सुद्धा जीवनाचा आनंद घ्यायचाय, मला सुद्धा फिरायला जायचंय. तर फक्त असा हात करा उंबऱ्याच्या बाहेरच्या ज्या सख्या आहेत आणि उंबऱ्याच्या आतल्या ज्या सख्या आहेत, मग ते आनंदाने ते हातात हात देतील. आणि जो हातात हात आल्यावरती जी तुम्हाला ऊब चालेल ना, ती ऊर्जा, तो ऊर्जेचा धागा मी पहिल्यापासून धरत आलेली आहे, ती खूप महत्वाची आहे. ती मायेची, आपुलकीची, प्रेमाची, आपल्यासोबत कोणतरी आहे, ही ऊब खूप महत्वाची आहे. कारण तीच ऊब आपल्याला कोणतरी दिलं होतं, म्हणून आज आपण त्या उंबऱ्याच्या बाहेर आहोत. तर आपल्याला कोणी ती ऊब दिली नसती तर आपण देखील घरात अडकलो असतो. बरोबर आहे ना. कुठेतरी आपल्या आई वडिलांनी जा बाळा तू शिक, जा बाळा तू नोकरी कर म्हणून आपल्याला बाहेर पाठवलं. असं प्रत्येकालाच त्याचे आई वडील किंवा सासरची मंडळी करतील असं नाही. जा बाळा म्हणणारे सगळे नसतात. मग अशा वेळेस त्या स्त्रीला आत्मविश्वास देण्याचं काम हे आपल्याला जे उंबऱ्याच्या बाहेर आहेत ना, त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. स्वतःसाठी आपण सगळेजण जगतो, रोजचा दिवस तर चाललेलाच आहे, पण जेव्हा आपण इतरांसाठी जगायला लागतो ना, तेव्हा आपल्याला ते जगणं समजायला लागतं. आपल्याला कळतं की नेमकं जगणं काय असतं. नाहीतर रोज तर श्वास आपण घेतोच आहे, बंद तर नाही पडणार ना. रोज तर सगळी गाडी चाललेली आहे, कुटुंब चाललंय, नोकरी चाललंय, व्यवसाय चाललाय, पण एखादा दिवस जर तुम्ही कोणाला मदत केली ना, तर त्या दिवशी ते समाधान बघा, कुठेतरी तो विचार येतो आणि आपल्या चेहऱ्यात एक सुंदर असं हास्य येतं. आणि आज आपण हे केलं, आपण आज त्याला मदत केली, हे जेव्हा आपल्या मनात येतं तेव्हा आपण त्याने समाधानी होतो. तर आयुष्यात समाधान कमवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर खूप असमाधानी लोक आहोत आपण सध्या. समाधानी कोणी नाहीये इथं बसलेल्यांपैकी. आज मला सायकल मिळाली, उद्या मला टू व्हीलर पाहिजे, मला टू व्हीलर मिळाली, मला फोर व्हीलर पाहिजे, मला आता विमानात बसायचंय. काहीतरी शोधत असतोच आपण सर्वजण. पण ह्या शोधांमध्ये, अपेक्षांमध्ये जर समाधान मिळवायचं असेल तर तुम्ही अशा गोष्टीतून मिळवू शकता. एकमेकींना साथ देऊन, एकमेकींना पुढे घेऊन, मिळून साऱ्या जणी एकत्रित येऊन आपण हे समाधान मिळवू शकतो. तर ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आजच्या दिनाचं औचित्य साधून मला सांगायचं होतं. अनेक दुःख, अनेक कष्ट, अनेक संघर्ष याच्यातून आपण सगळ्याजणी पुढे आलेलो आहोत. प्रत्येकाचं स्वरूप प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं आहे, पण तो रस्ता एकच आहे. इथं बसलेल्या प्रत्येकीच्या आयुष्यात दुःख आलेली आहे, प्रत्येकीच्या आयुष्यात कष्ट आलेले आहेत, प्रत्येकीने ते शेणाचे गोळे, ते दगड वेगवेगळ्या पद्धतीने खाल्लेले. बरोबर आहे ना. तर हे जो आहे, हा जो प्रवास आहे, हा प्रत्येकीचा सारखाच आहे, फक्त त्याची वळणं वेगवेगळी आहे. आणि आपल्यामधली ऊर्जा ओळखायला शिका आणि सरतेशेवटी एवढं करा की आपण जे काही मिळवलंय त्याचा स्वाभिमान असू द्या, अभिमान असू देऊ नका. इगो. आज
माझ्या अनेक सख्या आहेत ज्या खूप चांगल्या पदावरती पोहोचलेल्या आहेत, खूप चांगल्या गोष्टी त्यांच्या हातात आहेत, खूप जणींचं भलं करू शकतात, पण केवळ अहमभाव आणि आता मी समाधानी आहे तर मी कशाला दुसऱ्यांचं बघू अशी देखील भावना असणारे अनेक जण असू शकतात. प्रत्येकाची जडणघडण, अनुभव, त्यांना मिळालेले व्यक्ती, त्यांना मिळालेले कालमंत्र हे वेगवेगळे असतात म्हणून ते व्यक्ती घडतात. मी त्या व्यक्तीला दोषी ठरत नाही. त्या व्यक्तीसोबत झालेल्या अनेक घटना आणि परिस्थितीच्या व्यक्तीला घडवतात. पण हे घडत असताना आजच्या दिनाचं औचित्य साधून या संधीचं सोनं करत मी सांगते की तुम्ही जर एका पदावरती पोहोचलात, तुम्ही जर एखादी गोष्ट साध्य केला तर त्यातून अहंभाव अजिबात येऊ देऊ नका. त्यातून आपली प्रगती होत नाही. ज्ञानी माणूस तो असतो जो स्वतःला अज्ञानी समजतो. हे खूप मोठं वाक्य आहे. कारण तुम्ही ज्ञानी समजायला गेल्यावरती तुम्ही वाचायला कशाला झालं किंवा एखादी गोष्ट समजून घ्यायला कशाला झालं. आता मला सगळंच येत आहे, मी कशाला शिकू. ग्रॅज्युएशन BA झालेलं काय वाटेल, मला सगळं येते, मी BA. अरे पुढे MA आहे, MPhil, PhD आहे, त्याच्या उपरच्या परीक्षा आहेत, अजून संशोधन कार्य आहे, याचं त्याला ज्ञानच नसतं. बरोबर आहे ना. मग तो तसाच तेवढाच अज्ञानी राहतो. जे पण तुम्ही रोजचं जगणं असतात त्याच्यात रोज काहीतरी तुम्ही शिका आणि त्याच्यातून वाढते व्हा. लक्षात घ्या. आणि वाढते होत असताना अहंभाव मनामध्ये येऊ देऊ नका. आपल्याला फार बारीक सारीक गोष्टीचा इगो येतो. मी दिसायला छान आहे, तिची साडी माझी साडी तिच्यापेक्षा छान आहे, बरोबर आहे ना. तिच्या घरी भांडणच होत नाही, माझ्या घरी बघावं मी भरपूर असते. हे छोट्या गोष्टी आहेत बरं का, खूप छोट्या गोष्टी आहेत. सगळ्या जणी तशा असतील असं नाही. किंवा मी किती भारी हे मनातनं काढून घ्या. सगळे आपापल्या परीने भारी असतात, यातून आपली अधोगती होते. आपल्याला दुसऱ्यांची स्पर्धा करायचीच नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. दुसऱ्यांची स्पर्धा करत बसला तर तुमची जी शक्ती आहे ना ती वाया जाते. कुठं, मी तिला मागे कसं पाडू, मी त्याला मागं कसे पाडू, याचा विचार करण्यात तुम्ही मी कसं पुढे जाऊ याचा विचार करणं सोडून देता. हा खूप चुकीचा प्रकार सध्या चाललेला आहे कॉम्पिटिशनचा. स्पर्धा असू द्या, पण ती कशी असू द्या, निकोप स्पर्धा. त्या स्पर्धेचा आनंद घेता आला पाहिजे, त्याचा ताण नाही झाला पाहिजे. कधी पण कोणत्या गोष्टीचं ताण घेऊ नका. घरामध्ये पण स्पर्धा लागलेली आहे, जावाजावाची, सासू सुनेची, नणंद भावजाईची स्पर्धा आहे. खूप छोट्या छोट्या स्पर्धा आहेत. का ऑफिसमध्ये गेलात तिथे आपल्यासोबत काम करणारे सगळे असतात, त्यांच्यासोबत स्पर्धा असते. काम करणारे दादा असतात, त्यांच्यासोबत स्पर्धा असते. व्यवसायामध्ये स्पर्धा असते. ह्या सगळ्या ताणतणावात आपण त्या गोष्टीचा आनंद घेणं विसरून जातोय. स्पर्धा करा, पण त्या स्पर्धेचा आनंद घेता आला पाहिजे, स्वतःचा विकास करता आला पाहिजे, हे देखील तुम्ही समजून घ्या. आणि एकच लक्षात ठेवा, आत्ताचा जो क्षण आपण सगळेजण जगतोय तो दुसऱ्या क्षणाला नसणार आहे. या क्षणामध्ये तुम्हाला आनंदी राहायचंय का दुःखी राहायचंय, भांडत बसायचंय का प्रगतीचा विचार करायचंय, हे तुम्ही ठरवणार आहात. आणि दुसरे जरी आले तरी त्यांना काय करायला लावायचंय, त्यांना बदलायची ताकद देखील आपल्यामध्ये असू द्या. तेवढं सामर्थ्य तुमच्या सगळ्यांमध्ये, एवढं मला नक्की माहिती. कारण तुम्ही इथं बसलेल्या ज्या म्हणून साऱ्या जणी आहात ना, त्या सर्वसाधारण नाही आहात असं मी स्पष्टपणे सांगते. इथं येणं सोपं नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. तुमच्या आजूबाजूची घरं, तुमच्या कुटुंबातल्या इतर महिला किंवा जिथं तुम्ही काम करताय, व्यवसाय करताय, त्या ठिकाणच्या महिला या प्लॅटफॉर्मवरती किंवा अशा इतर प्लॅटफॉर्मवरती जाऊ शकतात आहेत का, पोहोचल्या आहेत का, याचा विचार करा. म्हणजे तुम्ही सगळ्याजणी खूप स्पेशल आहात. तुमच्यात काहीतरी वेगळं पण आहे, वैशिष्ट्य आहे, म्हणून तुम्ही इथे सगळेजण आहात. आणि हे वेगळेपण, हे वैशिष्ट्य जपा. हे प्रत्येकाजवळ आहे. इथे बसलेली प्रत्येक महिला ही वेगळी आहे आणि खूप वेगळ्या पद्धतीने स्वतःला पुढे घेऊन जात आहे. प्रत्येकीकडे काहीतरी वेगळं कौशल्य आहे. प्रत्येकीने आपल्या आयुष्यात काहीतरी कमवलेलं आहे. प्रत्येकीकडे काहीतरी असं आहे जे दुसऱ्याकडे नाही आहे. आणि ही कौतुकास्पद गोष्ट आहे, लक्षात घ्या. जे आपण मगाशी म्हणत होता ना, ईर्ष्या नाही, तिचा अभिमान करा. तिच्या वेगळेपणाचं कौतुक करा. जे माझ्याकडे नाहीये ते तिच्याकडे. अरे वा, माझं वक्तृत्व एवढं चांगलं नाही, पण किती छान बोलते, तू कसं एवढं छान बोलायला शिकलीस ग,
बोला तिच्याशी. मग ती आपल्याला काहीतरी 4 गोष्टी सांगेल, मी असं असं करते, मी वाचन करते, का तुम्हाला शब्द सुचतात. तू हा पुरणपोळी किती छान बनवते, मला पुरणपोळी जमतच नाही, ती तुटते. ती तुम्हाला सांगेल ना ती पुरणपोळी कशी करायची, रेसिपी मिळेल ना तुम्हाला. बरोबर आहे. ईर्ष्या करत बसण्यापेक्षा तिचं कौतुक करा आणि ती जे काही चांगलं करतीये ना ते आपल्यामध्ये कसं आत्मसात करता येईल याचा विचार करा. आणि लक्षात घ्या की आपण केलेल्या कौतुकाने एकतर तिच्यातला आनंद वाढतो आणि आपल्यातल्या कमतरता दूर होतात आणि याच पद्धतीने आपण मिळून साऱ्याजणी पुढे जाऊ शकतो. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही आहात तर कुटुंब आहे, तुम्ही सशक्त आहात तर समाज सशक्त आहे. हा देश फक्त पुरुष चालवत नाही, या देशाला तुमची गरज आहे, या जगाला तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित असाल तर हे सगळं व्यवस्थित चालणार आहे. लक्षात घ्या. जर एक टायर पंक्चर झाल्यावर गाडी पुढे जाते का, ते पण व्यवस्थित पाहिजे ना. दोन्ही हवा भरलेलं असेल तर गाडी छान छान, खड्डे पिड्डे आले तरी ते जाणवून देत आतमध्ये आणि ती गाडी छान पुढे जाते. तसं जर हे जग व्यवस्थित पुढे जायचं असेल, प्रत्येकाचं जग बरं का, जरी सगळ्यांचं म्हणून एक जग असलं तरी आपलं प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक जगच आहे, ते चाललेलं आहे. तर हे जग जर पुढं जाणं गरजेचं असेल तर आपण व्यवस्थित असणं गरजेचं आहे. व्यवस्थित असण्यामध्ये तुमचं मानसिक आरोग्य महत्वाचं आहे, तुमचं शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, तुमचं आर्थिक आरोग्य महत्वाचं आहे आणि तुमचं कौटुंबिक आरोग्य महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि सामाजिक आरोग्य. मानसिक आरोग्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेणं, बोलते होणं, मनात गोष्टी न ठेवणं, कुणाला तरी शेअर करा, मैत्रिणींना, घरच्यांना, कोणाजवळ तरी मोकळे व्हा, जेणेकरून आज बऱ्याच वेळेला काय होते की आत्महत्येसारखे प्रकार होतात आहे मनातल्या मनात उठण्याने. तर ते होऊ देऊ नका. कुठेतरी बोलते व्हा. मानसिक आरोग्यामध्ये, शारीरिक आरोग्यामध्ये चांगलं खा, जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत. ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पद्धतीने तेवढ्याच खा, ज्या गरजेच्या नाही आहेत त्या थोडं टाळा, जेणेकरून आपलं शरीर थोडं व्यवस्थित राहील. त्याच्यानंतर कौटुंबिक आयुष्य म्हणजे कुटुंबात चांगलं स्थान स्वतःचं निर्माण करा. कुटुंबातले जे रिलेशनशिप्स असतात, नातेसंबंध, ते नेहमी सुदृढ ठेवा, त्याने आपण सुदृढ राहतो. जर घरातला आपला जास्ती वेळ हा जर भांडण्यात, ताणतणावात गेला ना तर आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळं प्रत्येक नातं संबंध जो असतो ना तो आरोग्यदायी ठेवा. ठीक आहे, कोणतंही नातं असू द्या. त्यानंतर पुढचं जे कौटुंबिक सामाजिक जे तुमचं आरोग्य आहे, समाजामध्ये तुम्ही कशा वावरता, तुमचं स्थान काय आहे हे देखील इथं महत्वाचं आहे. तर हे तुमचं सामाजिक आरोग्य, जसं आज तुम्ही सगळ्या एकत्रित आलात तशा पद्धतीने एकत्रित येण्याला सुद्धा खूप महत्व आहे. समाजामध्ये पुढे येऊन चांगलं काम करणाऱ्यांना महत्व आहे. आपल्या ज्या सखी पुढे गेलेल्या आहेत त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे. नेतृत्व कौशल्य प्रत्येकामध्ये असेलच असं नाही, पण प्रत्येक नेतृत्व करणाऱ्या गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला कोणीतरी साथ देण्याची गरज असते. तर ते साथ देण्यामधलं नेतृत्व तुमच्यामध्ये विकसित करा. तर हे सामाजिक आरोग्य जे आहे हे देखील तुमचं व्यवस्थित करा. तर अशा सगळ्या पद्धतीने तुमचा व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीने करा. हे मला इथं आज मांडायचं आहे. खूप वेळ झालेला आहे मला माहिती आहे, पण मला खरंच खूप आनंद होतोय. आज आनंद असा होतोय की मी माझ्या मैत्रिणींशीच छान गप्पा मारतीये. जरी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्या तरी मैत्रिणीच. ओके, तर माझ्या मैत्रिणी सगळ्या त्यांच्याशी गप्पा मारताना मला आनंद झाला. मला विशेष कौतुक आहे शिल्पा यांचं. त्या माझ्या वयाने मोठ्या आहेत पण माझ्या विद्यार्थिनी आहेत. आणि विद्यार्थिनी म्हणून मला खूप अभिमान आहे त्यांचा की ते खूप छान पद्धतीने काम करतात आहेत. शिक्षण घेऊन त्या शिक्षणाचं त्यांनी व्यवसायात रूपांतर केलेलं आहे. त्यांचे जे संदीप गणपती सर आहेत त्यांच्यासोबत एकत्रित येऊन ते जे काम करत आहेत त्यांना पाठबळ देण्याचं काम त्या करत आहेत. ते एक क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे, माध्यम क्षेत्र त्यांनी निवडलेलं आहे, ज्याच्यातून प्रबोधन आणि अर्थार्जन दोन्ही साध्य होऊ शकतं. म्हणजे बघा, पुरुष कमवता असेल तर तो जो काही करत आहे ते करत असताना त्याच्या कामामध्ये मदत करता आली तर बेस्टच आहे. म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ असाल. बरोबर आहे ना, तुम्ही कंपनी एन्जॉय करता ना एकमेकांची, एखादा प्रोजेक्ट घेतला तर आपले जे पती आहेत तर जे एखादा व्यवसाय करत असतील तर त्या व्यवसायामध्ये हात धरला, म्हणजे ऑलरेडी सेटअप असेल तर कशाला नवीन सुरुवात करताय.
त्याच्यातच करा ना काहीतरी. ठीक आहे, त्यांना तसं मनवा. नवऱ्याला कसं तयार करायचं आहे तर मी सांगायला नको. तर ती ताकद तुमच्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करा. मला आज इथे बोलण्याची संधी दिली आणि विशेष आनंद असा होतोय की माननीय सौ तेजस्विनी कथले तरी आपल्यासोबत आहेत. नगराध्यक्ष आहेत, एक स्त्री सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या पदांवरती पोहोचून काम करू शकते. नक्कीच आता त्यांना जी संधी मिळालेली आहे या संधीचं त्या सोनं करतील अशी माझी खात्री आहे. आणि राजकारण खूप कठीण असतं, तारेवरची कसरत असते ताई. आणि हे करत असताना त्या सुद्धा कुटुंब सांभाळणार आहे आणि तुमच्या बार्शीला कुटुंब समजून त्याला देखील सांभाळणार आहेत. आपली जी निवड झालेली आहे, आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा पुढील कार्यासाठी. आणि नक्कीच तुम्ही या सर्व सखींसाठी अनेक संधी निर्माण करा आणि त्या संधीचं सोनं या सर्व सख्या करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. आज मला बोलण्याची सर्वांना संधी दिली. खूप वेळ झाला मी बडबड करतेय, पण मला असं वाटतं की हे जे माझं इतक्या वेळेचं बोलणं आहे त्यातला एक गोष्ट जरी एकीने अंगीकारली, एक फक्त एक, तरी माझं आजचं इथे येणं सार्थक झालं असं मी समजेल. सर्वांचे आभार मानते, आईवडिलांचे आभार मानते, त्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय साऊ. धन्यवाद मॅडम. यानंतर सौ दाक्षायणी स्वामी आभार व्यक्त करेल आणि सगळ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्यायचा आहे. खाली हॉलमध्ये सोय आहे आणि सगळेजण इथं आलात, खरोखरच खूप छान वाटलं. परत नाही बोलायचं ना, त्यामुळे बोलून टाकते. नाही, ताई पण थांबल्या, कथले ताई थांबल्या, छान वाटलं. आणि मॅडमनी पण खूप छान खरंच व्याख्यान दिलं आणि नक्कीच आपण आपल्या चॅनलला सगळं अपलोड करूयात आणि बार्शी संचार चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपण अपलोड केलेले व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर सूचना देतील आणि आपल्याला ते लगेच बघता येतील. आभार व्यक्त करेल दाक्षायणी. सगळ्यांना नमस्कार. फुललेल्या सुगंधित फुलांनी बनतो सुंदर हार. फुललेल्या सुगंधित फुलांनी बनतो सुंदर हार. आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात म्हणूनच आपले मानलेच पाहिजे आभार. आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहात म्हणून मानलेच पाहिजे आपले आभार. बार्शी संचार आयोजित मिळून सार्वजनिकच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सखी सम्राज्ञीचा सन्मान सोहळा याच्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष आपला वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्याला खूप छान व्याख्याता म्हणून लाभलेल्या मॅडम, त्यांचेही आभार. तसेच सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या सखी सम्राज्ञीचेही आभार. आपण सगळ्याजणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दलही आपल्या सगळ्यांजणींचे आभार. आणि ऋतुजाने ही छान रांगोळी काढली त्याबद्दल तिचे आभार. धन्यवाद. पसायदानांना कार्यक्रमाची सांगता होईल. दीपाली गायिका, तिने यावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे कोशावे तोषोनी मज द्यावे पसाय गाणे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये भावो जो जे मानशील तो ते राहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवर्ग भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव
पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दुष्टादुष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ आहोईल गान बसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला ओम शांती शांती